नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून श्रावण मास सुरू झालेला आहे. तुमच्या सर्वांना श्रावण मासाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज श्रावण शुक्रवार, पहिला संपत शुक्रवार आहे. हे बघा, आपल्या मुख्य दरवाजावर ओम आणि स्वस्तिक काढून झालं. उंबरठा पूजन झालं. उंबरठा पूजनही झाले, बाहेर रांगोळी पण झाली, पण पाऊस पडल्यामुळे रांगोळी गेली, त्यासाठी दाखवता येत नाही. मग स्वयंपाकघराकडे वळूयात आपण आता. स्वयंपाकघरामध्ये रोज पण आपल्याला अगोदर आपला गॅसची पूजा करायची असते. हळद कुंकू, ह्या प्रकारे स्वस्तिक, एक दिवा, हे पण पूजा करून झाली. मग आपल्या स्वयंपाकघराच्या भिंतीपुढे असं अन्नपूर्णा माता प्रसन्न, स्वस्तिक, शुभ लाभ, मी एवढं काढले, पण तुम्ही थोडक्यात थोडं पण काढू शकता. असं काही नाही एवढंच सगळं काढावं म्हणून. निदान स्वस्तिक तरी काढलं तरी चालेल. आज आमच्या घरी श्रावण शुक्रवार, पहिला शुक्रवार, ज्येष्ठ गौरी माता बसली आहे. हे बघा, सर्वांनी दर्शन घ्या. ह्या प्रकारे ज्येष्ठ गौरी माताला बसविले आहे. ह्या देवी आईला रोज दिवा नैवेद्य, शुक्रवारी पुरण, दर शुक्रवारी असं असते. ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरी जे कोणी पण स्वाशिन येतील, त्या स्वाशिनींना आपल्याला ओटी, ब्लाऊज पीस असलं तर एखादं फळ आणि बांगड्या द्यायच्या आहेत आवर्जून. कारण की ह्या श्रावण मासात केलेलं दान खूप विशिष्ट फळदायी देते. ह्याच्यामध्ये बांगड्या आहेत, पैसे पण आहेत, पण ते ओटीमध्ये आहेत, दिसत नाही आहेत तुम्हाला, पण आवर्जून नक्की द्यावे. हे सगळं करून झाल्यावर आपल्याला सेवा पण करायची आहे. ज्येष्ठ गौरी बसली म्हणजे महालक्ष्मी माताची मोठी बहीण ज्येष्ठ गौरी बसली. आपल्याला तिचे स्तोत्र, मंत्र, आरती सगळं सेवा करायची आहे. झालेली सेवा मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि ज्येष्ठ गौरीच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.